तुम्हीच काय ते ठरवा. शांत राहा, शांत राहा. व्रताचे नियम तोडून त्याचं पावित्र्य संपवण्याचा अधिकार कोणालाही नाहीये. या व्रतादरम्यान आशाताईने काही खाल्लं हे थोडी जरी शंका असेल तर हे व्रत पूर्ण झालं असं म्हणता येणार नाही. गुरुजी, अहो आईने ना ताण भूक हरपून अगदी प्रामाणिकपणाने हे व्रत पूर्ण केले हो. खूप झटलंय ते मला माहिती आहे ना. हे असं कुणा एकाच्या शंकेमुळे त्यांच्यावर अन्याय करू नका प्लीज. तुळजाताई, अन्याय तर सर्व गावावर होईल यांच्यामुळं. संपूर्ण गावाला देवीचा कोप सहन करावा लागेल. अहो पण आता बोलून काय उपयोगी? आम्हाला तुमच्याकडनं ही अपेक्षा होती. जावई बापू, एवढं मोठं व्रत करताना या आशाबाईंनी तुळजांनी थोडी तरी जबाबदारी जाणीव ठेवायला हवी होती नाही? आम्ही नेहमी म्हणतो पुराव्याचा कणा नसलेली खरी गोष्ट बी खोटी ठरती. आता तुम्ही लाख सांगाल हो त्या औषधाची गोळी होती म्हणून, पण पुरावा काय? आशाबाई तुमच्याकडे शेवटची संधी होती हो पाप धुण्याची, ती बी घालून बसलात तुम्ही. आणि मला हे कळत नाही, तुला त्यांना औषध द्यायचंच होतं तर लोकांसमोर द्यायचं ना. त्यास चोरून लपून आडवाटेन दिल्यामुळे सगळ्या अडचण निर्माण झाल्या. आता हे व्रत पूर्ण झालं असं म्हणायचं तरी कसं म्हणायचं नाही का? डॅडी प्लीज, आईने घेतलेल्या कष्टांची किंमत तरी ठेवा ना ऍटलीस्ट. पण आता त्यांच्याकडे पुरावा असल्यावर तुम्ही फक्त आमची कन्या आहात म्हणून आम्ही तुमची बाजू घेतली. गाव शेण घालेल ना आमच्या तोंडात. जावई बापू, आमची लय इच्छा आशाबाईंची बाजू घेण्याची, पण काय पुरावाच नाही तर काय बोलणार? तुम्हीच बोला काय ते. चल सूर्या थांब. एकदा विश्वास ठेव माझ्यावर. मी लय मनापासून हे व्रत केलं. सूर्या ऐक ना माझं. धनु ऐक. राजू तू तरी तेजू तू तरी ऐक ना. लेकरांनो नका माझ्या संग असं वागू. माझ्यावर विश्वास ठेवा. मी काय बी खोटपणा केलेला नाहीये. हे व्रत मी अगदी मनापासून केलंय. ऐक ना सूर्या, ऐक ना. धनु, राजू